नमस्कार. गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. लोकसभेची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यावरती येऊन ठेपली आहे. येत्या 4 जूनला लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आपल्या हाती येणार आहे. एकूणच या अनुषंगानं विविध वृत्तवाहिन्यांवरती सुरू असलेले एक्झिट पोल अनेकांच्या छातीमध्ये धडधड वाढवणारे ठरत आहेत. एकूणच सातारा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं 16 उमेदवारांनी आपलं पक्षीय बलाबल किंवा आपलं कौशल्य हे पणाला लावलं. महायुतीच्या माध्यमातून श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे भाजपचे या चिन्हावरती त्यांनी निवडणूक लढवली होती. तर त्यांच्या विरोधामध्ये जी प्रतिष्ठेची समजली जाणारी लढत झाली ती शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यामध्ये ही खरे तर लढत झाल्याचं जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं. एकूणच सातारा लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या झालेल्या निवडणुकीमध्ये सुमारे 63% मतदान झाल्याचं पाहायला मिळालं. आणि एकूणच हे वाढलेलं मतदान, हा वाढलेला मतदाराचा टक्का नेमका कोणाच्या पथ्यावर पडणार याचं देखील उत्तर 4 जूनला मिळणार आहे. सातारा लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं या झालेल्या एकूणच सर्व मतदारसंघामध्ये नेमकं कोणी किती कशा पद्धतीनं काम केलं, कसं काम केलं याचा संपूर्ण लेखाजोखा 4 जूनच्या निकालानंतर मिळणार आहे. सध्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, त्याचबरोबर धाकधूक देखील आहे. नेमका निकालाचा कौल मतदार राजानं कुणाला दिलेला आहे या संदर्भात अनेकांनी गेल्या काही दिवसांपासून चर्चांचं गुऱ्हाळ अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. लग्न समारंभ असो, कोणताही कार्यक्रम असो, तिथं फक्त एकच चर्चा. या संपूर्ण चर्चेच्या अनुषंगानं काही ठिकाणी बॅनरबाजी देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. सध्या वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलनुसार देशामध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हॅट्रिक करतील अशा अर्थाचं अंदाज वर्तवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सातारा लोकसभेच्या अनुषंगानं जर पाहिलं तर विविध वृत्तवाहिन्यांमधले एक्झिट पोल हे काही वृत्तवाहिन्या सांगतायत की भाजपचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले, दुसऱ्या बाजूला सातारा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे, अशा पद्धतीचे हे एक्झिट पोल हे दाखवले जात आहे. एकूण या सर्व एक्झिट पोलच्या माध्यमातून सातारकरांमध्ये देखील निश्चितच उत्सुकता ताणली जात आहे. मोठ्या प्रमाणावरती जे मतदानाचा टक्का वाढला, यामध्ये विशेषतः कोरेगावमध्ये जास्त मतदान झालं तर पाटणमध्ये सगळ्यात कमी मतदान झाल्याचं आकडेवारीनं सिद्ध करून दाखवलेलं आहे. विशेषतः या सर्व घटना घडामोडी घडत असताना सातारा जिल्हा प्रशासनानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं या मतदार प्रक्रियेमध्ये काम केल्याचं पाहायला मिळालं. सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. कुठेही गालबोट लागेल अशा पद्धतीचं चित्र या निवडणुकीमध्ये निश्चितच पाहायला मिळालं नाही. आणि या निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये चर्चेचे जे काही मुद्दे होते की यामध्ये प्रामुख्यानं शरदचंद्र पवार साहेबांची झालेली जिल्हा परिषद मैदानावरील मोठी सभा, त्याची पुनरावृत्ती होते का अशा पद्धतीचं एक चित्र तयार झालं होतं. आणि निश्चितच त्याला नागरिकांचा खूप मोठ्या पद्धतीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद गर्दी स्वरूपामध्ये पाहायला मिळाला होता. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या समर्थनार्थ जी सभा झाली ती कराडमध्ये झाली होती आणि त्या सभेला देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वसामान्य कार्यकर्ता आणि छत्रपती असा एक सामना किंवा अशी एक लढत की जी अटीतटीची प्रतिष्ठेची ही झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं.
मान गादीला आणि मत छत्रपतींना ही एक टॅगलाईन या लोकसभेमध्ये निश्चितच सर्वांमध्ये चर्चेचा विषय बनली होती. दरम्यान त्याच बाजूला शशिकांत शिंदे यांच्या बाजूनं मान गादीला पण मत सर्वसामान्याला ही टॅगलाईन रूढ करण्यात आली होती. एकूणच सातारा लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांच्या APMCचा घोटाळा हा खरं तर कळीचा मुद्दा ठरला होता. त्यांना अटक होणार अशा पद्धतीच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. दुसरी महत्त्वाची बाजू अशी आहे की भाजपचं आणि देशभरामधील नरेंद्र मोदी यांचा घेतलेला जो निर्णय आहे किंवा त्यांनी केलेले कामं आहेत आणि मोदींची एक पुन्हा एकदा लाट आल्याचं आपल्याला ह्या एक्झिट पोलच्या माध्यमातून निश्चितच म्हणावं लागेल. महाविकास आघाडी असेल आणि महायुती असेल यांच्या माध्यमातून उमेदवारी निश्चितीसाठी जो विलंब लागला त्यामुळं सातारा लोकसभेच्या दोन्ही उमेदवारांना जे लढतीमध्ये ज्यांच्यात खऱ्या अर्थानं चुरस रंगली यांना मिळालेला कालावधी हा निश्चितच कमी होता. एक्झिट पोल जरी जाहीर झाले असले तरी सर्वसामान्य जनतेचा कौल हा जो मतपेटीमध्ये बंद झालेला आहे की जो ज्याला मतदार राजानं खऱ्या अर्थानं मताचं कौल दिलेला आहे की जो सर्वांना मान्य करणारा ठरणार आहे हे 4 जूनला समजणार आहे. आणि एकूणच सातारा लोकसभेच्या अनुषंगानं ह्याच्यामध्ये उत्सुकता वाढलेली आहे. सर्व कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक देखील वाढलेली आहे. नेमकं काय निकाल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सर्व प्रकारची यंत्रणा सज्ज झालेली आहे आणि सर्वांनी चांगल्या पद्धतीमध्ये जो निकाल आहे तो निश्चितच उमेदवारांनी देखील मान्य करून त्या पद्धतीनं आपली भविष्यातील वाटचाल देखील ठरवणं गरजेचं बनलेलं आहे. सद्यस्थितीला अगदी घरामध्ये दारामध्ये पारावरती सर्वत्र एकच चर्चा आहे की 4 जूनला